श्रीगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः। हरिः ॐ। जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तितः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः। मायावी परमानन्दं त्यक्त्वा वैकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्करणीतीरे रमया सह मोदते कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना भव सर्वदा। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। नौमिन्याय सुधादिकृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्देऽहं सवरान् रघुत्तमगुरुन् वैदद्यवरानिधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसद्यानपान् अनधीत्यमहाभाष्यं व्याख्यातं यदनुग्रहात् वन्दे तं निधिना सत्यविनिधिं सज्ञानसिद्धये। सत्यनाथगुरुपातो यो धीरो नवचन्द्रिकां नवामृतगदातीर्थताण्डवानि व्यचीक्लपत। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय सुधारतान्। शास्त्रेषु पारदृश्वाणं शास्त्रज्ञेश्च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुं। हरिः ॐ हरिः ॐ हरिः ॐ। ज्ञानीवरेण्य असलेल्या विद्वत चक्रवर्ती असलेल्या यतिश्रेष्ठ असलेल्या श्री श्री 1008 श्री सत्यनिधी तीर्थ स्वामीजींचे शिष्य असलेल्या सत्याभिनव तीर्थ स्वामीजींचे गुरु असलेल्या श्री श्री 1008 श्री सत्यनाथ तीर्थ स्वामीजींची आराधना आहे। सत्यनाथ तीर्थ स्वामीजींच्या आराधनेनिमित्त माझ्या वाक्शुद्धीसाठी सत्यनाथ तीर्थ स्वामीजींची महिमा सत्यनाथ तीर्थ स्वामीजींची महिमा 2 शब्दामध्ये सांगू इच्छितो। श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम। श्री श्री 1008 श्री सत्यनाथ तीर्थ स्वामीजी त्यांचे पूर्वाश्रमीचे वडील म्हणजे कृष्णाचार्य व त्यांच्या आई म्हणजे रुक्मिणीबाई। सत्यनाथ तीर्थ स्वामींचं पूर्वाश्रमीचं नाव म्हणजे नरसिंहाचार्य, कारण कृष्णाचार्य व रुक्मिणीबाई हे दोघेही निरंतर नरसिंहाची सेवा करून ज्यांना प्राप्त करून घेतलं असे नरसिंहाचार्य, म्हणूनच त्यांचं नावही नरसिंह म्हणून ठेवलं। सत्यनाथ तीर्थ स्वामीजींचं महात्म्य हे अद्भुत आहे। सत्यनाथाभ्युदयामध्ये सांगतात खूप महात्म्य त्यांचं आहे। त्यांचा जो काळ आहे ते 1660 ते जवळजवळ 1673 पर्यंतचा त्यांचा काळ आहे। त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली, त्यामध्ये अभिनवगदा, अभिनवतांडवा, अभिनवचंद्रिका इत्यादी ग्रंथांची रचनाही त्यांनी केली। सत्यनाथ तीर्थ हे वेदनिधी तीर्थांकडे सेवा करत होते। वेदनिधी तीर्थांकडे असताना त्यांना रंगनाथाचार्य म्हणून नामकरण केलं। नंतर सत्यनिधी तीर्थ स्वामीजींनी त्यांना आश्रम देऊन सत्यनाथ तीर्थ असे नाव त्यांना ठेवले। सत्यनाथ हे नाव ठेवण्याचं कारण काय तर सत्यनिधी तीर्थ जे आहेत त्यांना
सत्यनाथ तीर्थांचं ज्ञान जे आहे ते खूप माहिती होतं. नंतर नाव ठेवण्याचं कारणही सत्यनाथाभ्युदयामध्ये सांगतात, यन्नाथ ते सत्यम भवती अतः सत्यनाथः. सत्यनाथ तीर्थस्वामीजी जे काही बोलत होते ते सगळं सत्य होतं. त्यामुळे त्यांना सत्यनाथ असं नामकरण सत्यनिधी तीर्थांनी त्यांना दिलं. पूर्वाश्रमी ते 14 वर्ष सत्यनाथ तीर्थस्वामीजींचं जन्मस्थान म्हणजे महाराष्ट्रामध्ये सांगलीजवळ असलेलं जे मिरज आहे, त्या मिरजेचे सत्यनाथ तीर्थस्वामीजी, तिथेच त्यांचा जन्म झाला. पूर्वी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेने 14 वर्ष सतत ते सांगली येथे राहून पाठ प्रवचन भगवंताची सेवा करत त्या सांगली ग्रामामध्ये 14 वर्ष ते तिथे सेवा केली सत्यनाथ तीर्थस्वामीजींनी. तसेच संचार करत असताना सत्यनाथ तीर्थस्वामीजी महाराष्ट्रामध्ये ऊन, भयानक ऊन, त्यात सांगली मिरजेकडेही ऊन खूप होते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांसाठी, पशुपक्ष्यांसाठी, जनावरांसाठी म्हणून त्यांनी तिथे एक विहीर निर्माण केली. त्या विहीर अशी एवढी विशाल अशी विहीर निर्माण केली की तिथे जनावरही येऊन पाणी पिऊ शकतात. रोडवरती जाणारे येणारे जे रहिवासी आहेत, रहदारी आहेत, तेही तिथे येऊन जलाचं प्राशन करू शकतात. अशी विशाल अशी विहीर निर्माण केली. ते तिथे विहीर निर्माण केली आणि स्वतः तिथे स्नान, जप इत्यादी करून तिथे सन्निधान आणलं. त्याला ते तीर्थ झालं. त्या तीर्थाचं नाव ऋणविमोचन तीर्थ म्हणून ठेवलं. कारण का महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये सांगतात, मोठ्यांनी फिरलेली जी भूमी आहे ते क्षेत्र होतं आणि मोठ्यांनी ज्या जलामध्ये स्नान करतात ते जल तीर्थ होतं म्हणून महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये सांगतात. सत्यनाथ तीर्थस्वामीजींनी तिथे राहून स्नान, संध्या, जप इत्यादी अनुष्ठान केल्यामुळे ते जे विहीर होती ते तीर्थ झालं. त्या तीर्थाचं नाव ऋणविमोचन तीर्थ म्हणून ठेवण्यात आलं. एक प्रसंग त्या तीर्थाचा सांगतो. आनंदाचार्य म्हणून मोठे विद्वान होते. ते त्यांच्यावर खूप कष्ट आले होते. म्हणजे त्यांना एकाला द्यायचे पैसे होते. दुसऱ्यांकडून ते उसने त्यांनी घेतले होते, ते त्यांना द्यायचे होते. त्यामुळे त्यांना खूप त्याचा त्रास होत होता. तो त्रास घेऊन ते सत्यनाथ तीर्थस्वामीजींकडे आले. सत्यनाथ तीर्थस्वामीजींकडे आल्यावर ते त्या आपला जो त्रास आहे, आपलं जे दुःख आहे ते त्यांच्यापुढे सांगतात. त्यांच्यापुढे सांगितल्यावर ते म्हणतात, इथे ऋणविमोचन तीर्थ म्हणून आहे, तिथे जाऊन तू 7 रविवार तिथे स्नान कर, म्हणजे तुझं जे ऋण आहे ते मोचन होऊन जाईल. आनंदाचार्य ते ऐकतात आणि तिथे जातात. पहिल्या रविवारी जाऊन स्नान करतात, दुसऱ्या रविवारी जाऊन स्नान करतात, तिसऱ्या रविवारी जाऊन स्नान करतात, चौथ्या 5व्या रविवारी असं स्नान केल्यावर तिथे त्यांचे लहान भाऊ येतात आणि जे काही दुसऱ्याला द्यायचे धन आहे ते सगळे त्यांना देतात आणि त्या ऋणामधून मुक्त ते होतात. फक्त 5-7 रविवार सांगितले होते. 5व्या रविवारीच ते स्नान करून आपल्या ऋणामधून मुक्त झाले. म्हणून त्यांनी तिथंच थांबवलं असं नाही. 7 रविवार ते त्या विमोचन तीर्थामध्ये स्नान करून आपलं ऋण
परिहार केलं. म्हणजे सत्यनाथ तीर्थ स्वामीजींनी निर्माण केलेलं जे सांगलीजवळ असलेलं जे ऋणविमोचन तीर्थ आहे, त्या ऋणविमोचन तीर्थामध्ये स्नान करून फक्त आलेलं उसनच परिहार नाही, किंतु आपले सकल पापही आपण परिहार करू शकतो. देवतांना ऋणविमोचन करणं म्हणजे यज्ञ यागादी करून देवतांचं ऋणविमोचन करणं, तेही देवतांचं ऋणविमोचन करणं म्हणजे खूप कष्ट आहे. आपण यज्ञ यागादी केलं तर त्या किंचित ऋणविमोचन होतं आपलं, लवलेश मात्र. त्या तीर्थामध्ये स्नान करून आनंद तीर्थाचार्य जे आहेत ते आपलं ऋणविमुक्त करून घेतात. अशी सत्यनाथ तीर्थ स्वामीजींची महिमा आहे. अजून एक महिमा सांगायचं गेलं तर अनंत नावाचा एक राजा होता. त्याचा मंत्री अय्य दीक्षित म्हणून त्याचा मंत्री होता. सत्यनाथ तीर्थ स्वामीजी कंचीपुरामध्ये संचार करत गेल्यावर सगळीकडे जात असताना त्यांची कीर्ती सगळीकडे प्रसिद्ध होत होती. त्यांचं ज्ञान, त्यांचं महात्म्य हे सगळीकडे प्रसिद्ध झालं होतं. ते अय्य दीक्षितलाही माहीत झालं. तेव्हा तो अय्य दीक्षित काय करतो, परीक्षा घ्यावी म्हणून तो एक पत्र लिहितो सत्यनाथ तीर्थ स्वामींना. मी असं व्याकरणावर हे लिहिलेलं आहे, ग्रंथ लिहिलेला आहे, त्याची चर्चा करण्यासाठी तुम्ही या मधुरा पठ्ठणला तुम्ही या म्हणून तो अय्य दीक्षित पत्र लिहितो. इतर लोक सत्यनाथ तीर्थ स्वामींना सांगतात, तो कपट रूपामध्ये हे पत्र तुम्हाला पाठवलेलं आहे, तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला तो असह्य करेल, तुमचा अपमान करण्यासाठी त्याने तुम्हाला बोलवलेलं आहे, असं इतर लोक सांगतात. जवळचे सत्यनाथ तीर्थ स्वामींच्या जवळ असलेले जे लोक आहेत ते सांगतात. परंतु सत्यनाथ तीर्थ स्वामीजी काय म्हणतात, मी जर तिथे गेलो नाही तर मी हरलो. माध्व सिद्धांत स्थापन करण्यासाठीच ते पीठारोहण झालेले आहेत, शास्त्रचर्चा करण्यासाठीच ते पीठावर आरोहण झालेले आहेत. मग एखाद्या व्यक्तीने चर्चा करण्यासाठी मला बोलवलं आणि मी तिथे गेलो नाही तर मी हरलो असं सगळ्या लोकांना कळून जाईल. नाही, मी तिथे जाणार. म्हणून सत्यनाथ तीर्थ स्वामीजी जे आहेत ते सत्यनाथ तीर्थ स्वामीजी तिथे जायला निघतात. जायला निघाल्यावर ही वार्ता जी आहे त्या राजाला कळते. मंत्र्याने असं असं कृत्य केलेलं आहे म्हणून त्या राजाला ते कृत्य कळतं. तेव्हा तो राजा काय करतो, एवढे मोठे महात्म्य ज्ञानी त्यांना तू अपमान करण्याच्या इच्छेने तू इथे बोलवला आहेस म्हणून त्या राजा काय करतो तर त्यांचे डोळे काढून टाकतो. डोळे गरम ते डोळे करून डोळे नाहीसे करतो राजा. ही वार्ता सत्यनाथ तीर्थ स्वामीजी येत असतानाच त्यांना कळते. कळाल्यावर सत्यनाथ तीर्थ स्वामीजी परत वापस येतात. म्हणजे एखाद्या महात्म्य ज्ञानी असलेल्या यतिश्रेष्ठ असलेल्या संन्यासाचा जर अपमान करायचा जरीही मनामध्ये आणलं तर असे होते. अपमान केल्यावर काय होईल हे आपण जाणून घेऊ शकत नाही. केवळ अपमान केला तरीही एवढी परिस्थिती आहे. सत्यनाथ तीर्थ स्वामीजी हे गुरूंचं स्मरण केल्याशिवाय आपला दिवसच घालवत नव्हते. गुरूंचं स्मरण केल्याशिवाय ते आपला दिवसच घालवत नव्हते. सकाळी उठल्या उठल्या ते गुरूंचं स्मरण करत असत. सकाळी उठल्या उठल्या ते गुरूंचं स्मरणच करून आपला दिवस व्यतीत करत. सत्यनाथ तीर्थ स्वामीजी गुरूंचे स्मरण करत, तसेच सत्यनाथ तीर्थांचं स्मरण हे त्यांचे शिष्य सत्याभिनव तीर्थ स्वामीजी करत असत. सत्याभिनव तीर्थ स्वामीजी सत्यनाथ तीर्थांचं महत्त्व महिमा सांगत असताना सांगतात, बटपल्ली नावाचं एक गाव होतं. बटपल्ली नावाच्या गावामध्ये भिक्षेसाठी म्हणून आम्ही एका ब्राह्मणाच्या घरी
गेलो होतो. घर लहान होतं म्हणून आम्ही सगळे शिष्य जे आहेत ते बाहेर राहिले. घरापासून बाहेर सगळे शिष्य तिम्मण्णाचार्य म्हणून त्या यजमानांचं नाव होतं. तिम्मण्णाचार्यांच्या घरी भिक्षा करण्यासाठी सत्यनाथ तीर्थ सत्याभिनव तीर्थ जे आहे ते वटपल्ली नावाच्या ग्रामामध्ये आल्यावर तिम्मण्णाचार्यांचं घर लहान असल्यामुळे त्यांचे शिष्य जे आहेत ते सगळे बाहेर राहिले. संस्थान म्हणल्यावर धन सोनं इत्यादी खूप सोबत घेऊन जात असत. पूजेचं साहित्य हे ते त्या चोरांना चाहूल लागले. चोरांना चाहूल लागल्यावर चोर काय करतात तर रात्री अंधारामध्ये ते सत्याभिनव तीर्थस्वामी जिथे असतात तिथे येतात. तिथे येऊन त्या सत्याभिनव तीर्थस्वामींचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांवर वार करतात. वार करून जे काही धन आहे ते एकत्र करतात. नंतर सत्याभिनव तीर्थस्वामीजी एका खोलीमध्ये असतात. रामदेवाची पेटी तिथे असते. रामदेवांच्या पूजेचं साहित्य जे असतं ते त्या खोलीमध्ये असतं. तेव्हा ते काय करतात, चोर आले म्हणून खोलीचं दार जे आहेत ते लावून घेतात. चोर येतात, दार जोरजोरात वाजवतात. दार उघडा म्हणून जोरजोरात वाजवतात. ते कोणाचंही ऐकत नाहीत. तेव्हा सत्याभिनव तीर्थ स्वामीजींना संकट आलं. आता काय करू म्हणून मनामध्ये विचार करून काय करतात तर ते श्री सत्यनाथ श्रीपाद गुरुभ्यो नमः, श्री सत्यनाथ श्रीपाद गुरुभ्यो नमः हे गुरूंचं नामस्मरण चालू करतात. गुरूंचं नामस्मरण चालू करतात. तेव्हा चोर दार तोडून मध्ये येतात. मध्ये आल्यावर सत्याभिनव तीर्थ स्वामींना बघतात. तिथे त्यांना कुऱ्हाडीने वार करतात. कुऱ्हाडीने सत्याभिनव तीर्थ स्वामींना वार करतात. तलवार घेऊन तलवारीने वार करतात. त्यांना वाकवतात, मारायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना एकही वार लागत नाही. तलवार जशास तशी बाहेर येते, पण तलवारीला एकही थेंब रक्त लागत नाही. हे बघून तिथले जे चोर आहेत ते सगळे घाबरून जातात. घाबरून गडबडीने ते बाहेर येतात. बांधलेलं सगळं धनाचे जे गाठोडे आहेत ते त्यांना दिसतच नाहीत. फक्त स्वामीजींचे वस्त्र बांधलेले जे गाठोडे आहेत ते दिसतात आणि ते उचलून घेऊन जातात. म्हणजे सत्यनाथ तीर्थ स्वामीजींची महिमा किती आहे ते सत्याभिनव तीर्थ स्वामीजी सांगतात. केवळ गुरूंच्या नामस्मरणाने, केवळ सत्यनाथ तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः ह्या नामस्मरणाने आलेलं माझं जे संकट आहे ते संकट परिहार झालं. सांगत असताना अजून एक कथा सांगतात. काय तर एके दिवशी सत्याभिनव तीर्थ स्वामीजी झोपलेले असतात. झोपलेले असताना एक उंदीर येऊन त्यांच्या हाताला चावतं. उंदीर हाताला येऊन चावल्यावर रक्त व्हायला चालू होतं. उंदरांना चावलेल्या ठिकाणी रक्त व्हायला चालू होतं. खूप रक्त वाहतं. तेव्हा तिथे असलेले एक मोठे विद्वान काय करतात तर तूप जे आहे ते तूप घेतात. त्या तुपामध्ये मंत्राने अभिमंत्रण करतात. अभिमंत्रण करून ते तूप आणून सत्याभिनव तीर्थ स्वामीजींना देतात आणि म्हणतात, स्वामीजी हे तूप त्या घायेवर लावा, तुमची घाया जी आहे ती माया होईल म्हणून सांगितल्यावर सत्याभिनव तीर्थ स्वामीजी काय करतात, थोडं तूप घेतात आणि लावतात, थांबतात. नंतर ते जे ज्ञानीवर्ण्य आहेत ते निघून जातात. निघून गेल्यावर एक कपडा घेतात आणि जोरात पुसायला चालू करतात. पुसून करतात. तूप जे आहे लावलेले ते सगळे पुसतात आणि ते रक्त जे आहे ते व्हायला परत चालू होतं. तर शिष्य म्हणतात, स्वामीजी ते तूप लावले ते घाया माया होण्यासाठी लावलेलं आहे, तुम्ही असं का केलात म्हणून म्हटल्यावर सत्याभिनव तीर्थ म्हणतात,
मी आज गुरूंचं नामस्मरण केलं नाही, त्यामुळे मला हे झालेलं आहे. गुरूंचं नामस्मरण केलं नाही त्यामुळे मला हे झालेलं आहे. जे तूप आहे ते पुसून टाकल्यावर शिष्याला म्हणतात, ह्या मंत्रयुक्त असलेल्या तूप श्रेष्ठ का रामदेवाची पूजा केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ प्राशन केल्यावर श्रेष्ठ, तू सांग. तू जर हे तूप श्रेष्ठ म्हणलास तर मी आत्ता लावून घेतो म्हणतात. तेव्हा रामदेवाचं तीर्थ ते प्राशन करतात आणि गुरूंचं स्मरण केल्यावर ती घाया जी आहे ती घाया परिहार होते. नंतर असंच एकदा सत्याभिनव तीर्थ स्वामीजी सगळीकडे संचार करत असताना एकदा नदी ओलांडून ते दुसऱ्या काठावरती जातात. काही कारणास्तव त्यांचे जे शिष्य आहेत ते शिष्य येऊ शकले नाहीत. तेव्हा नदी ओलांडून तिकडे गेल्यावर तिकडे जे गाव आहे ते परिपूर्ण रीतीने स्वामीजींचं शिष्य परिवारच आहे. परिपूर्ण रीतीने स्वामीजींचा शिष्य परिवार आहे. तरीही तिथले जे आहेत सगळे त्या स्वामीजींना ओळखतच नाहीत. तुम्ही कोण आहेत, कुठून आलात, कशासाठी आलात म्हणून प्रश्न विचारतात. स्वामीजींना ते प्रश्न विचारतात. तेव्हा स्वामीजी असं कसं झालं म्हणून मनामध्ये विचार करतात, हे तर सगळे ओळखीचेच आहेत, परंतु आज असं का वागत आहेत म्हणून मनामध्ये विचार करतात आणि त्या दिवशी ते तिथे राहतात. विचार करत झाल्यावर दुसरे दिवशी ते सगळे शिष्य नदी ओलांडून इकडे येतात. स्वामीजी असलेल्या ठिकाणी आल्यावर ते सत्याभिनव तीर्थ स्वामीजी सत्यनाथ तीर्थ स्वामीजींच्या पादुका उघडून नमस्कार करतात. नमस्कार केल्या गावातले सगळे जे लोक आहेत ते येतात आणि सत्याभिनव तीर्थ स्वामीजींना माफी मागतात. स्वामीजी, आम्हाला क्षमा करा, आम्ही काल तुम्हाला असं बोललो, आमच्याकडून खूप मोठा अपराध झालेला आहे, तर आम्हाला माफी करा म्हणून ते माफी मागून सत्याभिनव तीर्थ स्वामीजींना त्या क्षेत्रामध्ये पूजा करायला सगळं अनुकूल करून देतात. तेव्हा सत्याभिनव तीर्थ स्वामीजींना ते अनुकूल करून देतात. तेव्हा सत्याभिनव तीर्थ स्वामीजी म्हणतात, काय तर मी गुरूंच्या पादुकेचं दर्शन घेतलं नव्हतं म्हणून मला हे सगळं झालेलं आहे. आज गुरूंच्या पादुकेचं दर्शन घेतलं म्हणून हे जे काही झालेलं आहे ते सगळं परिहार झालेलं आहे. म्हणजे सत्यनाथ तीर्थ स्वामीजींची महिमा किती अद्भुत आहे. केवळ त्यांचं नामस्मरण केलं तरीही झालं. आपल्याला प्रत्येका संकटातून ते परिहार करतात. सत्याभिनव तीर्थ स्वामीजी त्यांचं नाव घेऊन आलेल्या प्रत्येका संकटातून ते पार झाले, तर आपणही त्या सत्यनाथ तीर्थ स्वामीजींचं नामस्मरण करून त्यांची आराधना आहे. त्यामुळे त्यांचं नामस्मरणही विशेष रीतीने आपण केलं पाहिजे. श्री सत्यनाथ तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः, श्री सत्यनाथ तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः म्हणून आपण सगळ्यांनी त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. त्यामुळेच आपला उद्धार आहे. कारण का तर हरवृष्टे गुरुस्त्राता गुरवृष्टेन कश्चन. भगवंता एखाद्या वेळेस रुसला तर आपले गुरु परिहार करतात, परंतु आपले गुरु जर आपल्यावर रुसले तर भगवंताही त्याला काही करू शकत नाही. भगवंता आणि गुरु जर समोर येऊन थांबले तर पहिले कोणाला नमस्कार करायचा, तर गुरुला नमस्कार करून भगवंताला नमस्कार करायचा. कारण का ते जे आहेत त्या भगवंताची उपासना कशी करायची, भगवंता म्हणजे कोण आहे, भगवंताचे गुण काय आहेत ते शिकवणारे आपले गुरु. त्यामुळे गुरूंचं स्मरण हे अत्यंत आवश्यक आहे. गुरूंचं स्मरण हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशा सत्यनाथ तीर्थ स्वामीजींचं आपण नामस्मरण सतत करून त्यांचा अनुग्रह आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. अशा सत्यनाथ तीर्थ स्वामीजींच्या आराधनेनिमित्त मी 2 शब्द सांगितलेले आहेत. ह्यात काही जरी चुकी असली तरी ती माझी, ह्यात काही जरी दोष असले तर ते माझे, ह्यात काही जरी
गुण असले तर ते आमच्या गुरुजींचे म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिः तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यासु हराव्यं विष्णोस्तृप्तिकरः सदा. अनेन भावि यत् पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु.